तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि एनडीएचाच विजय होईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। तर अब की बार 400 पारच्या घोषणेबाबत बोलताना आम्ही संकल्प केला, मात्र जागा 400हून कमी आल्या तरी निराश व्हायचं नसतं असं ते म्हणाले। तर महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। उद्दिष्ट असतं, लक्ष असतं, टार्गेट असतं। अब की बार 400 पार, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, कामरूप पासून कच्छ पर्यंत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी, प्रेरणा निर्माण व्हावी, मानसिकता विजयाची असावी, संकल्प विजयाचा असावा। या दृष्टीने अब की बार 400 पार म्हटलं जातं, अब की बार मोदी सरकार म्हटलं जातं। ही काही दर्पोक्ती नव्हती, हा एक विजयाच्या मानसिकतेचा संस्कार आहे आणि या संस्काराच्या माध्यमातून कदाचित आम्ही 400 पर्यंत जाऊ शकलो नसलो तुमच्या एक्झिट पोल मध्ये, पण त्याच्या आसपास गेलो। भाजपा तर मोठा पक्ष असणारच आहे, याचं साधं कारण आहे, आम्ही 48 पैकी 28 जागा लढवल्या। तर मोठा पक्ष आहे म्हणूनच 28 जागा लढवल्या आणि यावर काही आमच्यामध्ये कोणामध्ये वादही नाही आहे। म्हणजे माननीय शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, त्यांनी हा वाद केलेला नाही आहे। महाविकास आघाडीमध्ये मोठा कोण आहे? मोठी उभाटा शिवसेना आहे, काँग्रेस आहे की राष्ट्रवादी आहे? कारण आता जे काही चित्र दाखवले जात आहे तिथं तर काँग्रेस तिसऱ्या नंबरवर चालली। एक्झिट पोल मध्ये जे तुम्ही दाखवलाय त्यानुसार नुकसान म्हणजे काही जागा येणार नाही, पण याचा अर्थ असा नव्हे की अजितदादांचं राजकारणावर काही त्याचा परिणाम होईल। शेवटी राजकारणामध्ये हार जीत असते, फक्त एवढंच आहे क्या हार में क्या जीत में किंचित नाही भयभीत में। आपल्या लक्ष्यापासून ओझल व्हायचं नाही। कधी विजय मिळतो, कधी विजय मिळणार नाही। तुम्ही जर भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य बघितलं असेल, हारल्यावर कधी निराश झाले नाही, कारण आमचं लक्ष्य सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता हा भाव घेऊन कधी यश कधी अपयश, पण आम्ही आमच्या विचाराच्या बाजूनी कधी झालो नाही।